आणि आता आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। बीडमध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलं। कंत्राटी पद भरतीचा GR रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। कंत्राटी भरतीचा निर्णय कुणासाठी आणि का घेतला असा सवाल आमदार रोहित पवारांनी सरकारला केलाय। कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुरेसं वेतन मिळत नाही, तर ज्या कंपन्यांना काम दिलं जाईल त्यांना 15% कमिशन घर बसल्या मिळणार असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगर मधल्या क्रांती चौक इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे। शहरातल्या विकास कामांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं। यावेळेला जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला। नंदुरबार जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। जिल्ह्यामध्ये तत्काळ दुष्काळ जाहीर करावा या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे। मुरबाड तालुक्यात ओबीसी समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय। मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करू नये अशी मागणी यावेळेला करण्यात आलेली आहे। बीडमध्ये हरणांची शिकार करणाऱ्या टोळक्यानं धुमाकूळ घातलाय। पोलिसांच्या सतर्कतेमुळे 2 हरणांना जीवदान मिळालं, मात्र आरोपी या दरम्यान फरार झाले। या प्रकरणी पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। ओडिशामधून आलेल्या हत्तींचा कळप चंद्रपूरमधल्या सिंदेवाही तालुक्यात पोहोचलाय। जंगली हत्तींच्या कळपामुळे स्थानिकांमध्ये भीती आहे। त्याचबरोबर कळपानं शेतातल्या पिकांची नासधूस केल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसानही होत आहे। इंडिया आघाडीनं प्रसारमाध्यमांच्या बाबतीत घेतलेली भूमिका हास्यास्पद असल्याचं मत खासदार भावना गवळींनी मांडलेलं आहे। तर आदित्य ठाकरेंनी त्यांचं सरकार असताना शेतकऱ्यांना मदत का केली नाही असा सवालही त्यांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावरनं केलाय। शेतकऱ्यांनी निर्मिती केलेल्या इथेनॉलवर भारतीय विमानं उड्डाण घेतील असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केलाय। लवकरच पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सुद्धा सोडवणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। भंडाऱ्यात आम आदमी पार्टीकडून निदर्शनं करण्यात आली। काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यात 3 जवान शहीद झाले आणि त्यामुळे आंदोलकांनी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। बीड सातारा मार्गावर पुसे सावळी इथं MIM कडून आंदोलन करण्यात आलं। जमावावर झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आणि मृतकाच्या कुटुंबाला 50 लाख तर जखमींना 10 लाखांची मदत देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। चिपळूणमधल्या परांजपे शाळेत रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। इथं झालेल्या पाककला स्पर्धेत विद्यार्थी सहभागी झाले होते। त्याचबरोबर पालेभाज्यांचं महत्त्व सांगणारं प्रदर्शनही भरवण्यात आलं। या प्रदर्शनाला चांगला प्रतिसादही मिळाला। वाहनांच्या चेसी नंबरमध्ये बदल करून बोगस कागदपत्र तयार करणाऱ्या टोळीचा लातूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। कारवाईमध्ये 9 जणांना अटक करण्यात आलेली आहे। स्क्रॅप केलेल्या वाहनांचे चेसी नंबरचे बोगस कागदपत्र तयार केले जात होते। बीडच्या पाटोद्या इथं कारची काच फोडून एका व्यापाऱ्याची 1,80,000 रुपयांची रोकड असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली आहे। या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत। माळशिरस तालुक्यातल्या इस्लामपूरमध्ये महावितरणची 20 वाहक तार तुटलेली आहे। शॉर्ट सर्किटमुळे ऊसाच्या शेतात आग लागली। काही प्रमाणात ऊस जळाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पालघरच्या तारापूरमध्ये मुलगी झाली म्हणून जन्मदात्या आईनंच 5 दिवसांच्या चिमुकलीची हत्या केलेली आहे। या प्रकरणी आरोपी महिलेला अटक झाली असून अधिक तपास सुरू आहे। बीडच्या आष्टीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे। अल्पवयीन मुलीला लग्नासाठी जबरदस्ती आरोपीनं केल्याची तक्रार आहे। या प्रकरणी पोलिसांची अधिक चौकशी सुरू आहे। चंद्रपुरात जोरदार पाऊस बरसला आणि या पावसानंतर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत आणि त्यामुळे अपघाताची शक्यता आहे। या प्रकरणी तातडीनं रस्ते दुरुस्त करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आलेली आहे। लातूर जिल्ह्यातील 24 पैकी 4 प्रकल्प कोरडे ठाक पडलेत। जिल्ह्यातील मांजरा, तेरणा आणि रेणा नदीवर असणाऱ्या 24 प्रकल्पांपैकी 4 प्रकल्पांमध्ये 0% पाणीसाठा आहे। त्यामुळे जिल्ह्यातील सगळा पाणीसाठा केवळ पिण्यासाठी आरक्षित करण्यात आलेला आहे। जिल्ह्यातले शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाअभावी 50%हून अधिक पिकांचं नुकसान झालंय।
आणि या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 11 तालुक्यांमधील सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे। पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले आहेत। जळगावात कृषी आणि महसूल विभागाकडून 37,000 हेक्टर क्षेत्रावरच्या केळीला अद्यापपर्यंत मान्यताच मिळालेली नाही। 15 सप्टेंबरपर्यंत रक्कम मिळणं अपेक्षित होतं, मात्र अद्याप विम्याची रक्कम न मिळाल्यानं शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। भंडाऱ्यातल्या गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आले। धरणातील पाणी पातळी नियंत्रित राखण्यासाठी धरणातनं नदीपात्रात विसर्ग केला जातोय, तर वैनगंगा नदीची वाढलेली पाणी पातळी लक्षात घेता भंडाऱ्यासह चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण झालाय। छत्रपती संभाजीनगरमधल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। योग्य दर मिळत नसल्यानं कार्यालयाबाहेर टोमॅटो फेकून दिले गेले। दुष्काळ जाहीर करा, पिकांना योग्य दर द्या, अशा मागण्या यावेळेला शेतकऱ्यांनी केल्या। अहमदनगरमध्ये टोमॅटोला कवडीमोल दर मिळाल्यानं शेतकरी हवालदिल झाले। काही दिवसांपूर्वी टोमॅटोच्या दरानं उच्चांक गाठला होता, मात्र आता उलट परिस्थिती आहे। त्यामुळे राहुरी तालुक्यात तरुण शेतकऱ्यानं थेट गायींना चारा म्हणून टोमॅटो खायला घातले। चंद्रपुरात 676 लाभार्थी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,30,00,000 अनुदान जमा झालेलं आहे। बाजार समितीनं कांद्यावर मिळणारं अनुदान लाटण्यासाठी तब्बल 65,000 क्विंटल कांदा खरेदी केल्याचं दाखवलं। फक्त 7 बाऱ्यावरच्या नोंदी आणि व्यापाऱ्यांनी केलेले सौदे यावरच अनुदान पात्र शेतकऱ्यांची यादी पाठवल्याचं स्पष्टीकरण बाजार समितीनं दिलेलं आहे आणि या प्रकरणी आता चौकशीची मागणी होतीये। परभणीमध्ये पावसाअभावी पिकं सुकू लागल्यानं बळीराजा संकटात सापडलाय आणि त्यामुळे पाथरीमधल्या डाकू पिंपरी गावच्या एका हतबल शेतकऱ्यानं कापसावर नांगर फिरवलाय। सरकारनं लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करतायत। भंडाऱ्यातल्या तुमसरमध्ये मुसळधार पावसामुळे गोठा कोसळल्याची घटना घडली। गोठा कोसळला तेव्हा गोठ्यात 7 जनावरं बांधलेली होती। यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र पशुपालकांचं मोठं नुकसान झालंय। वर्ध्यातल्या आर्वीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। यामुळे सोरटा, निजामपूर, रसुलाबाद या भागात नाल्याच्या काठावरच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे आमदार दादाराव केचेंनी शेताच्या बांधावर जात नुकसानाची पाहणी केली आहे। आदित्य ठाकरे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। यावेळेला त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी केली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या। यावेळेला बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही। सरकार शेतकऱ्यांच्या समस्या केव्हा ऐकणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी पिंपरीमध्ये सिम्युलेटर ड्रायव्हिंगचा अनुभव घेतलाय। पिंपरी चिंचवडमधले रस्ते वाहतुकीचा त्यांनी आढावाही घेतला। सिम्युलेटरद्वारे चालकांना नेमकं कसं प्रशिक्षित केलं जातं हे गडकरींनी अनुभवलंय आणि यावेळेला बोलताना त्यांनी पुण्यामध्ये लवकरच ट्रॅफिक क्लिअर करण्यासाठी कोट्यवधींचे उड्डाणपूल बांधण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा दिली आहे। आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयावर ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे। संजय राऊतांच्या टीकेला संजय गायकवाडांनी उत्तरही दिलंय। त्यांना सगळे निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे हवेत, आपल्या मनाप्रमाणे झालं की ते कायद्याच्या चौकटीत, मनाविरुद्ध झालं की बेकायदा, असं कुठं असतं का असा प्रश्नही आमदार गायकवाड यांनी व्यक्त केला आहे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी काल संगमनेर इथं कव्वालीच्या कार्यक्रमाला हजेरी लावलेली होती आणि यावेळेला त्यांनी शायरीच्या माध्यमातून माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधलाय। बाळासाहेब थोरातांनी सुद्धा विखे पाटलांना प्रत्युत्तर दिलंय। माझ्यावर केलेल्या शायरीमुळे मला आणि त्यांनाही प्रसिद्धी मिळाली आहे। सध्या त्यांना मुख्यमंत्री पदाचे पेव फुटल्याचा निशाणा विखे पाटलांनी लगावलाय। अहमदनगरच्या चौंडीमध्ये धनगर समाजाचं गेल्या 10 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। आंदोलनकर्त्यांची आमदार राम शिंदेंनी चौथ्यांदा भेट घेतलेली आहे। यावेळेला आमदार राम शिंदेंनी धनगर समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष होऊ देणार नसल्याचं सांगितलंय, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये होत असलेल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षणाचा विषय मांडणार असल्याचंही त्यांनी आंदोलकांना सांगितलंय। नाशिकमध्ये पार पडलेल्या कुमार विश्वास यांच्या कवी संमेलनात मराठी भाषिकांना प्रवेश नाकारल्याचा आरोप झाला होता। या प्रकरणावर शालिनी ठाकरे यांनी ट्विट केलंय।
नाशकात मराठी भाषिकांना कार्यक्रमामध्ये प्रवेश नाही एवढा माज असा सवाल त्यांनी उपस्थित केला। कुमार विश्वास यांना जर कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्यांनी दिल्लीमध्ये घ्यावा, महाराष्ट्रात अशी नाटकं खपवून घेतली जाणार नाहीत असा इशारा सुद्धा शालिनी ठाकरेंनी दिलेला आहे। बुलढाण्यातल्या चिखली तालुक्यातल्या बीआरएसच्या सरपंचाकडून कंत्राटदाराकडे 20,000ची मागणी केल्याचा आरोप होतोय। सरपंच आणि कंत्राटदार यांच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। सरपंच गावातील विकास कामं करताना कंत्राटदाराकडनं कमिशन घेत असल्याचं समोर आलेलं आहे। संगमनेरमध्ये ख्वाजा पीर मोहम्मद यांचा सध्या उरूस सुरू आहे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी यावेळेला उपस्थिती लावलेली आहे। मुस्लिम बांधवांनी राधाकृष्ण विखे पाटील 2024 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री व्हावे त्यासाठी दर्ग्यात चादर अर्पण केल्यानंतर प्रार्थना सुद्धा केली आहे। मराठा आरक्षणासाठी नांदेडमधल्या हदगाव इथं सकल मराठा समाजाकडून ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। हदगावमधल्या 26 गावातले नागरिक या ट्रॅक्टर मोर्चात सहभागी झाले होते। हदगाव तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला। जळगाव रेल्वे स्थानकावर सर्वपक्षीय संघटनांनी आंदोलन केलेलं आहे। मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी रेल रोको आंदोलन करण्यात आलं। बुलढाण्यातल्या वरवंड आरोग्य केंद्रात आरोग्य सुविधाच उपलब्ध नसल्यानं रुग्णांची गैरसोय होतीये। रात्रीच्या वेळेला डॉक्टर उपस्थित नसल्यानं रुग्णांना आरोग्य सुविधा मिळत नाहीत आणि त्यामुळे 24 तास रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे। जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी संघटनेनं मोर्चा काढला। सरकारनं कोणतेही निकष न लावता दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी यावेळेला करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला आहे। पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाच्या विरोधात सर्वपक्षीय कृती समितीनं आंदोलन केलं। यात शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला। तसंच राजकीय नेते आणि आजी माजी आमदार देखील यावेळेला उपस्थित होते। सोलापुरातल्या माळशिरसमध्ये युवा सेनेनं रास्ता रोको केला। यावेळेला सोलापूर जिल्हा तत्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा, भीमा नदीमध्ये तातडीनं पाणी सोडावं अशी मागणी सुद्धा करण्यात आली। हिंगोलीच्या सेनगावमधल्या केंद्रा बुद्रुक इथनं संत गजानन महाराजांच्या पालखीचं आणि पायी दिंडीचं शेगावकडे प्रस्थान झालं। टाळ मृदुंगाच्या गजरात गावकऱ्यांनी या पायी दिंडीला निरोप दिलाय। आजपासून 5 दिवस ही पायी प्रवास करून ही पालखी श्री क्षेत्र शेगावात पोहोचणार आहे। अहमदनगरच्या श्रीरामपुरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे। श्रीरामपूर शहराच्या हद्दीत झालेल्या चोरी प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना बेड्या ठोकल्यात। त्यांच्याकडून 7 लाखांच्या दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत। आगामी सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशकात अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये तब्बल 1100 किलो बनावट खवा जप्त करण्यात आलाय। गुजरातमधून येणारा हा खवा ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नाशिक शहरात आणि त्यानंतर पुढे शिर्डीमध्ये पाठवला जाणार होता। आणि याच दरम्यान एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। डोंबिवलीमधल्या जुने अहिरे गावात एका इमारतीचा काही भाग कोसळलेला आहे। या इमारतीमध्ये रहिवासी राहत होते। काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होतीये। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्याची देखील माहिती मिळतेय। काही जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याचं समजतंय। डोंबिवलीतल्या एका इमारतीचा काही भाग कोसळलेला आहे आणि या कोसळलेल्या भागाखाली ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त होतीये। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेले आहेत। इमारतीचा हा भाग नेमका कसा कोसळला याबद्दलची अजून सविस्तर माहिती समोर आलेली नाही। मात्र प्राथमिक जी माहिती आता मिळतेय त्यानुसार डोंबिवलीतल्या एका इमारतीचा काही भाग कोसळलाय आणि ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती देखील व्यक्त होतीये। अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल झालेलं होतं आणि ढिगाऱ्याखाली कोणी अडकलंय का, जर अडकलं असेल तर त्यांच्या सुटकेचे प्रयत्न तातडीनं सुरू करण्यात आल्याची देखील माहिती मिळतेय। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। गणेश, नेमका हा सगळा प्रकार काय, याबद्दल नेमकं काय सांगताय? अजिंक्य, डोंबिवलीच्या जुन्या अहिरे गाव परिसरामधली ही इमारत आहे आणि ही इमारत महापालिकेनं धोकादायक म्हणून घोषित केल्याची माहिती मिळते आणि कालच त्या संदर्भात कार्यवाही करून महापालिकेने ही इमारत खाली केली होती। दत्तनगर परिसरातील आदिनारायण सोसायटी
ही इमारत आहे आणि ही इमारत सुदैवानं यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी सध्या तरी झालेली नाहीये. मात्र 2 लोक या दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती कळते. सध्या अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे. त्याचबरोबर केडीएमसीचे जे आयुक्त आहेत डॉक्टर भाऊसाहेब दांगडे हे देखील घटनास्थळी रवाना झालेले आहेत. ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे आणि 2 लोक अडकल्याची माहिती आता कळती आहे आणि सध्या तरी सुदैवाची बाब म्हणजे कोणीही यात जीवितहानी झालेली नाही अशी माहिती कळते. मात्र आता ढिगारा उपसल्यानंतरच सगळी माहिती आपल्या हाती येणार आहे. अजिंक्य. गणेश, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. महत्वाची कामं करायला देखील चालढकल करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. सर्वपक्षीय नगरसेवकांनी देखील या उपोषणाला पाठिंबा दर्शवलाय. नांदेड जिल्ह्यात एसटीवरती दगडफेक केल्यानं 2 दिवसांपासून एसटी बस सेवा बंद आहे. नांदेड आगारातून आज सोलापूर, लातूर, बीड, पुणे आणि बिदरसाठी बसेस सोडण्यात आल्यात. मात्र नागपूर, अकोला, वाशिम, हिंगोली आणि हैदराबाद या लांब पल्ल्याच्या आणि जिल्हा अंतर्गत बस सेवा अद्यापही बंद आहेत. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील कृष्णा नदीच्या घाटावर स्वच्छता मोहीम घेण्यात आली आहे आणि या स्वच्छता मोहिमेअंतर्गत सांगलीतील सरकारी घाट, विष्णू घाट, स्वामी समर्थ घाट तर सांगलीतील त्रिशूल घाट आणि परिसराची महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करण्यात आली. माळशिरस तालुक्यातील जांभूळ गावातील एका शेतकऱ्यानं डाळिंब लागवडीतून 70 लाखांचं उत्पन्न मिळवलंय. डाळिंबाच्या 1500 झाडांची लागवड करून 40 ते 50 टन डाळिंबाचं उत्पादन घेतलंय आणि या डाळिंबाला बांगलादेशात उच्चांकी दर मिळालाय. 170 रुपयानं या डाळिंबाची विक्री झाली आहे. ठाकरे गटाचे नेते बबन घोलप आक्रमक झालेले आहेत. पक्षात डावललं जात असल्याचा आरोप करत त्यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. आता बबन घोलप रविवारी मुंबईत शक्ती प्रदर्शन करणार आहेत तर शिवाजी पार्कवरती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होत मेळावा देखील घेणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील दांडी बहादर तहसीलदाराला विभागीय आयुक्तांनी चांगलाच दणका दिलाय. कर्तव्यावर गैरहजर राहणं, अवैध रेती उत्खननाच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं या प्रकरणी देऊळगाव राजाचे तहसीलदार श्याम धनमने यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. मालेगावातील गिरणा धरणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरण 54% भरलेलं आहे. मालेगाव, नांदगावसह जळगावच्या काही गावातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. देशात केळीची टंचाई निर्माण झाली आहे. सध्या निर्यातीच्या केळीची फक्त 60 कंटेनर आवक होतीये. निर्यातीच्या केळीला 2700 रुपये दर मिळतोय आणि देशांतर्गत बाजारात केळीला 2300 ते 2400 रुपये प्रति क्विंटलचा दर आहे. तर काश्मीर, पंजाब इथं पाठवणुकीच्या केळीचे दर हे 2400 ते 2500 रुपये प्रति क्विंटल आहेत. राज्यातील बाजार समितीत वांग्यांची आवक वाढली आहे. दर कमी आहेत. बाजार समितीत भरताच्या वांग्याला 10 ते 12 रुपये प्रति किलो दर मिळतोय तर बाजार समितीमध्ये रोज 25 ते 27 क्विंटल भरताच्या वांग्याची आवक होतीये. कंत्राटी भरतीवरून एकनाथ खडसेंनी सरकारवरती निशाणा साधलाय. सरकारनं घेतलेल्या कंत्राटी नोकर भरती म्हणजे सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नसणं अशी स्थिती आहे. पुढच्या वेळेस हे सरकार कंत्राटी पद्धतीनं चालवण्याची वेळ येईल अशी टीका खडसेंनी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये स्वतंत्र न्यायालयाच्या बहुप्रतीक्षित इमारतीला अखेर मंजुरी मिळालेली आहे. इमारतीच्या बांधकामासाठी 86 कोटी 24 लाखांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे आणि या इमारतीच्या उभारणीसाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. भंडारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. वैनगंगा नदीनं इशारा पातळी गाठलेली आहे. गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला गेलाय. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनानं दिलाय. कारवाईत जप्त केलेले गॅस सिलेंडर पोलीस ठाण्यात ठेवल्याचा प्रकार मालेगावात घडलाय. सर्वच गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरलेला आहे. त्यामुळे जर गॅस गळती झाली तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करतायत. इंडिया आघाडीनं काही वृत्तवाहिनींच्या निवेदकांवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या या निर्णयाचा न्यूज ब्रॉडकास्ट अँड डिजिटल असोसिएशननं तीव्र शब्दात निषेध केलाय. हा प्रकार खूपच वेदनादायी असून यामुळे एक चुकीचा पायंडा भविष्यात पाडला जाऊ शकतो असं मत NBDAनं असं व्यक्त केलेलं आहे. प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर बंदी आणलेल्या माध्यमांचा आवाज दडपून टाकणाऱ्या आणीबाणीच्या काळात घेऊन जाणारा हा निर्णय आहे अशी टीका NBDAनं केली आहे.
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे। जोगेश्वरी भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केलाय। वायकर, त्यांची पत्नी तसंच इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जोगेश्वरी इथल्या सुप्रीमो क्लबच्या जागेचा गैरवापर तसंच तिथं हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याचा आरोप आहे आणि या सर्व प्रकरणीचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जाणार आहे। गोकुळ दूध संघाची आज 61वी वार्षिक सर्वसाधारण सभा होतीये। या सभेच्या निमित्तानं सतेज पाटील आणि महाडिक गट आमने सामने येणार आहेत। दुपारी 1 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे आणि MIDC मध्ये या होणाऱ्या सभेची तयारी पूर्ण झालेली आहे। ब्रेक नंतर पाहूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या। नांदेडमध्ये एसटीवर दगडफेक केल्यानं 2 दिवसांपासून एसटीची बस सेवा बंद आहे। नांदेड आगारातनं आज सोलापूर, लातूर, बीड, पुणे आणि बिदरसाठी बस सोडल्या गेल्या। मात्र नागपूर, अकोला, वाशिम, हिंगोली, हैदराबाद या लांब पल्ल्याच्या आणि जिल्हांतर्गत बस सेवा अद्यापही बंदच आहे। ठाणे परिवहन सेवेतील कंत्राटी आणि वाहक कर्मचाऱ्यांनी आज पहाटे 3 वाजल्यापासून काम बंद आंदोलन केलंय। त्यामुळे ठाण्यातल्या बस सेवेवर मोठा परिणाम झालेला आहे। याचा नाहक त्रास ठाणेकरांना सहन करावा लागतोय। ओव्हरटेक करण्याच्या नादात पिकअप आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाल्याची घटना भंडाऱ्यातल्या पलाडी इथं घडलेली आहे। या अपघातात 8 प्रवासी जखमी झाले। त्यांच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। डहाणूतल्या तवा इथं मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या भरधाव कारनं कंटेनरला धडक दिली आहे। या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय। मृताची पत्नी आणि 2 मुलं किरकोळ जखमी झालेत। मुंबई अहमदाबाद महामार्गालगत अवजड वाहनं पार्क केली जात असल्यानं अनेक अपघात घडतात। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानं स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय। उल्हासनगर जवळून वाहणाऱ्या वालधुनी नदीपात्रामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली। या महिलेची हत्या करून मृतदेह नदीपात्रात फेकलाय की या महिलेनं आत्महत्या केली आहे याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। आणि यासोबतच 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।